मित्रांनो, आपण जिथे राहतो तो पृथ्वीचा एक भागच आहे। ही आहे आपली पृथ्वी आणि या पृथ्वीवर आपल्याला अनेक घटक दिसतात। पर्वत, डोंगर, नदी, झाडे, पक्षी, प्राणी, दगड, रस्ते इत्यादी अशा भरपूर गोष्टी आपल्याला आपल्या अवतीभोवती दिसत असतात। यातील काही गोष्टी या सजीव आहेत तर काही गोष्टी या निर्जीव आहेत। यातील प्रत्येक गोष्ट मानवासाठी महत्त्वाची आहे। परंतु हे जे घटक पृथ्वीवर आढळतात त्या पृथ्वीची उत्पत्ती कशी झाली, केव्हा घडली, ती आत्ता जशी आहे तशी पहिल्यापासून होती की बदलली, आणि ती बदलली असेल तर तिच्यामध्ये नेमके कोणते बदल झाले, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे आता आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, पृथ्वीच्या निर्मितीविषयी आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर त्यासाठी आपल्याला मागे जावे लागेल। शास्त्रीय संशोधनाच्या आधारे असे मानले जाते की सुमारे 4,500 अब्ज वर्षांपूर्वी अत्यंत तप्त वायू आणि धूळ यांनी मिळून बनलेला एक प्रचंड मोठा गतिमान ढग अवकाशात निर्माण झाला। त्याच्या अत्यंत वेगवान चक्राकार गतीमुळे त्याचे विभाजन होऊन सूर्य आणि सूर्याभोवती फिरणारे ग्रह निर्माण झाले। आता यात निर्माण झालेला सूर्य आपणास दिसतो परंतु ग्रह दिसत नाही। हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडलेला असेल, हो ना? सूर्य आपणास दिसतो, पृथ्वी दिसत नाही, असं का? चला तर हे पण आपण जाणून घेऊ। मित्रांनो, सूर्य हा एक तारा आहे। सूर्याला स्वतःचा प्रकाश आहे। तो तेजस्वी आहे। तो सर्वांना उजेड देतो। आपण ज्या पृथ्वीवर राहतो त्याला सुद्धा सूर्यापासून प्रकाश मिळतो। आपण ज्यावेळी रात्री आकाशात बघतो त्यावेळी आपल्याला असंख्य चांदण्या दिसतात। त्यांचे आपण बारकाईने निरीक्षण केले तर आपल्याला असं दिसतं की काही चांदण्या लुकलुकतात तर काही चांदण्या लुकलुक करत नाहीत। त्यांचा प्रकाश कमी जास्त होत नाही। म्हणजे ज्या चांदण्या लुकलुक करत नाहीत त्यांना ग्रह असे म्हणतात, तर ज्या चांदण्या लुकलुकतात त्यांना स्वतःचा प्रकाश असतो त्यांना तारे असे म्हणतात। म्हणजेच यावरून आपल्याला असे लक्षात येते की सूर्य हा एक तारा आहे आणि पृथ्वीला स्वतःचा उजेड नाही, म्हणून पृथ्वी हा एक ग्रह आहे। आपल्याला अवकाशात पृथ्वीसारखे अजून असे काही ग्रह आहेत जे सूर्याभोवती फिरतात। बुध, शुक्र, पृथ्वी, मंगळ, गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे 8ही ग्रह सूर्याभोवती फिरतात। आता आपण या ग्रहांची वैशिष्ट्ये बघूयात। बुध हा ग्रह सूर्याला सर्वात जवळचा ग्रह आहे। या ग्रहास एकही उपग्रह नाही। शुक्र हा सर्वात तेजस्वी ग्रह आहे। तो जवळजवळ सर्व बाबतीत पृथ्वीसारखाच आहे, म्हणून याला पृथ्वीची बहीण म्हणतात। मंगळ या ग्रहाला लाल ग्रह असेही म्हणतात। हा मानव वस्ती शक्य असलेला ग्रह आहे। गुरु हा सर्वात मोठा व जड ग्रह आहे। तो पृथ्वीच्या तुलनेत 1300 पटीने मोठा आहे। शनी हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा ग्रह आहे। या ग्रहाभोवती 3 कडी आहेत, जी कडी आपल्याला दुर्बिणीतून दिसू शकतात। युरेनस हा स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो, म्हणून युरेनसवर सूर्य पश्चिमेला उगून पूर्वेला मावळतो। नेपच्यून हा सूर्याला आणि पृथ्वीला सर्वात लांबचा ग्रह आहे। या ग्रहाला जवळपास 14 उपग्रह आहेत। मित्रांनो, पृथ्वी हा असा एकमेव ग्रह आहे की जिथे सजीव सृष्टी आपणास आढळते। त्यामुळे या पृथ्वीवर सजीवांची निर्मिती कशी झाली ते बघूयात। पृथ्वीची निर्मिती झाल्यानंतर तिचा पृष्ठभाग थंड होऊन तिच्यावर पाण्याची निर्मिती होण्यासाठी जवळपास 80 कोटी वर्ष लागली असे मानले जाते। म्हणजे पृथ्वीची निर्मिती 4.5 अब्ज वर्षापूर्वी झाली आणि त्यानंतर जवळपास 80 कोटी वर्षानंतर पाण्याचे साठे निर्माण झाले। पाण्याची निर्मिती झाल्यानंतर असे मानले जाते की पाण्यामध्ये प्रथम अनेक प्रकारचे एकपेशीय सजीव निर्माण झाले। एकपेशीय सजीव इतके लहान असतात की ते नुसत्या डोळ्यांनी दिसत नाही।
त्यासाठी आपल्याला सूक्ष्मदर्शकाची गरज असते. अशा सूक्ष्मदर्शकाचा वापर करून आपण एकपेशीय सजीवांना बघू शकतो. आदिजीव या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या एकपेशीय सजीवांपासून हळूहळू बहुपेशीय सजीव निर्माण झाले. मित्रांनो, पृथ्वीवरील सजीव सृष्टींमध्ये प्राणी आणि वनस्पती आढळतात. त्यापैकी आपण इथे प्राणीसृष्टीचा विचार करणार आहोत. पृथ्वीवर जे प्राणी आढळतात त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत ते बघूयात. प्राणी श्वासोश्वास करतात. प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करतात. काही प्राणींजातींमधील प्राणी अंडी घालतात आणि त्यातून पिल्ले जन्माला येतात, तर काही प्राणी अपत्याला जन्म देतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पृथ्वीवरील सजीवांची निर्मिती कशी झाली याचा अभ्यास केला. धन्यवाद.